ट्रान्सफर केले? अंतिम आठवडा प्रस्ताव वरती चर्चा करत असताना आमदार रोहित पवार यांनी जो विषय मांडला आहे त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आमच्या सरकारच्या वतीने हे दिलं जाईलच. परंतु एक बाब समजून घेतली पाहिजे, ज्या वेळेला असे अपघात होतात किंवा अपघाताच्यामुळे ज्यावेळेला मृत्यू होतात, आपण महाराष्ट्रामध्ये मी उदाहरणासाठी आपल्याला सांगू शकेन, आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये ADR फाईल होतो, म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट हा फाईल होतो आणि ह्या म्हणजे आपल्या BNSच्या 194च्या कलमनुसार ही तरतूद आहे. आणि त्यानंतर हा ADR जेव्हा फाईल होतो त्यावेळेस त्याची जेव्हा चौकशी होती त्यानंतर मग FIR लॉज होतो. आज चौकशी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मी एकच उदाहरण देईन, माजी आमदार विनायक मेटे साहेबांचा ज्यावेळेला मृत्यू झाला होता त्यावेळेला देखील ADRच फाईल झाला होता, 4 महिन्यानंतर FIR झाली होती. त्याच पद्धतीने आज मला सामान्य गेल्या वर्षी दादांची आणि कोणाची मला तुलना करायची नाही, परंतु ॲक्सिडेंटल डेथ ज्यावेळेला होती त्यावेळेला पहिल्यांदा हा ADR फाईल होतो जो BNSच्या 194 कलमच्या नुसार झालेला आहे आणि त्यानंतर चौकशीच्या अंती मग ह्याच्यामध्ये FIR फाईल. त्यामुळे FIR आम्हाला लॉन्च करायचा नाही किंवा आम्हाला चौकशी करायची नाही ही हा जो मेसेज जातो तो अत्यंत चुकीचा आहे. आमचं सरकार 100% महाराष्ट्राने इतका मोठा नेता गमावलेला आहे त्याची झळ आम्हाला देखील आज बसते आणि सामान्य दादांना 100% न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेमध्ये आम्ही देखील आहोत. रोहितजींची देखील भावना मी समजू शकतो, त्यांच्यामध्ये ते काका होते नातेवाईक म्हणून तर नक्कीच त्यांच्या मनामध्ये ते सळ जाणं साहजिक आहे. लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे नक्कीच, पण त्याची उत्तरं लवकरच मिळतील. परंतु ह्या चौकशीमध्ये कुठेही दिरंगाई किंवा कुठेही आम्ही दुर्लक्ष केलेलं नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की काल थराद प्रकरणामध्ये 29 तारखेपर्यंत पूर्ण पोलीस कोठडी वाढवून जरी मिळालेली असली तरीही पुढे कारवाई काय होती आहे याचा तपास आता कुठपर्यंत आलेला आहे. अनेक लोक आता पुढे येत आहेत, तर त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे. 44 कोटीपेक्षा अधिकची माया या थरातनं गोळा केलेली आहे. या संदर्भात आपली काय होती? आणि ह्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदींनी याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे. सर्वात प्रथम ही जी कारवाई झालेली आहे ती पोलीस विभागानेच केलेली आहे. जी काही माहिती समोर आली त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदींनी याच्यामध्ये जी गुप्तता पाळून जी काही पावलं उचलायची होती आणि तो व्यक्ती होऊन जाणार नाही याची जी काही खबरदारी घेतली ती घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदींच्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. आणि त्यानंतर आज 14 दिवसाची ही जी कस्टडी आहे त्याच्यामध्ये चौकशीसाठी ही कस्टडी मागत असतो. चौकशीच्या मध्ये ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याच्यानुसार कारवाई होईल. युती सरकार वरोडीमधला अहवाल काल समोर ठेवण्यात आला आणि जे दोषी आहेत आणि जामीनशील गुन्हेगारीचा मला वाटतं निघून जाते कालावधी पडला आहे त्याच्यानुसार जी काही कायदेशीर कारवाई करायची 100% आपण केलेली आहे. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये ह्याकरता ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी त्याच्यामध्ये वाटतं या सगळ्या गोष्टी समावेश एक जो काही अपघात घडला की जे काही प्रकरण घडलं त्याच्यामधला शिकवण घेऊन भविष्यामध्ये होणार नाही याच्यावर उपाययोजना खराब से जुड़ा हुआ मामला है, कई मामले सामने आ रहे हैं उसमें जैसे रात में पीटी जो है संदेश जी कट मार के रोल करना लेके आते थे और बेचा करते थे. देखिए अशोक खरात के मामले में उस व्यक्ति को कड़क शिक्षा होनी चाहिए. जो भी इन्वेस्टिगेशन में कुछ चीज़ें सामने आएंगी उस हिसाब से हम आगे एक्शन लेंगे. तो 14 डेज की जो कस्टडी हमें मिली है पुलिस को जो मिली है उसमें इंक्वायरी करने के लिए हम एक कस्टडी की डिमांड करते हैं और कस्टडी हमें दी गई है. मेरे ख्याल से कस्टडी में इन्वेस्टिगेशन में जो भी चीज़ें सामने आएंगी उसके ऊपर कार्रवाई होगी. सर 0 FIR रजिस्टर हुआ है अजय पवार जी को लेकर, यहाँ पे नहीं रजिस्टर हुआ उसको लेके रोहित पवार. देखिए एक बात हमें समझनी बहुत ज़रूरी है, ये एक प्लेन एक्सीडेंट था. जब भी ऐसे कोई एक्सीडेंट होते हैं या फिर कार के हो या फिर विमान के हो प्लेन के हो तभी इस केसेस में पहले ADR फाइल होता है, एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट फाइल होता है. उस रिपोर्ट के आधार पर इन्वेस्टिगेशन होती है और फिर FIR फाइल होता है. तो मेरे ख्याल से ऑलरेडी CID की मार्फत उसमें जो भी इन्वेस्टिगेशन चालू है वो जिस तरह से होना चाहिए उसी तरह से चालू है. उसमें किधर भी हमने निग्लिजेंस हमारा किधर भी है नहीं. तो मेरे ख्याल से ऐसे भी पास्ट में भी महाराष्ट्र में ऐसे कुछ केसेस हुए जैसे हमारे एक्स MLA बेटे जी का जब भी डेथ हुई थी पहले उसमें ADR फाइल हुआ था और उसके बाद में FIR लॉन्च हुआ था. तो मेरे ख्याल से थोड़ा पेशेंस रखना चाहिए. रोहित जी की भावना में समझ सकता हूँ, उनके चाचा थे, रिलेशन भी था और उनके बहुत ही नज़दीक वो थे. तो मेरे ख्याल से उनके भावनाओं से मैं सहमत हूँ, लेकिन भविष्य में
बिल्कुल अजितदादा को न्याय देने की भूमिका में हम भी हैं। सर, आप जिस तरह से कह रहे हैं कि एफआईआर की प्रक्रिया है, जो प्रोसेस होता है एडीआर का हम पूरा कर रहे थे, उसके बाद कार्रवाई जो होती थी वो करते थे, लेकिन वहाँ पर एफआईआर कराने में जल्दबाजी की भी आपको लगता है राजनीतिक प्रेशर था? क्योंकि चेन्नई में किया गया महाराष्ट्र में राजनीतिक प्रेशर था, मैं बता नहीं सकता कि एफआईआर तो कर्नाटक में फाइल हुआ है, लेकिन रोहित जी की इसमें जो भावना है मैं भावना बिल्कुल समझता हूँ और उनका इसमें बेसिकली उनकी जो फीलिंग्स है वो मैं समझता हूँ और उनकी तरह ही ऐसे लाखों का कार्यकर्ता है जिनके मन में ये सवाल है, उनको सैटिस्फैक्ट्री जवाब हम देने का बिल्कुल प्रयास करेंगे। त्या संस्थेला महाविकास आघाडी सरकारने जशी मदत केली होती तशी युती सरकार जे 2014 होते त्यांनी सुद्धा मदत जी आहे ती केली होती. पर्यटन विभागानं 1.5 कोटीचा निधी जो आहे तो त्या काळात 2018ला कराडच्या संस्थेला दिला होता. त्याची माहिती माझ्याकडे आता सध्या उपलब्ध नाही. तो निधी कोणाच्या मनानुसार झाला, त्याची डिमांड कोणी केली होती, परंतु मला वाटतं ज्यावेळेला पर्यटन क्षेत्र म्हणून एखादं जेव्हा देवस्थान असतं तिथल्या भाविकांच्यासाठी ह्या सुविधा असतात, त्या काही कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात. सरकारी जेव्हा आपण निधी खर्च करतो त्यावेळेस त्या सार्वजनिक उपयोगासाठीच्या असतात. त्याच उद्देशाने हा निधी दिलेला असावा. त्याच्यामध्ये आता जे प्रकरण घडले त्याला त्याच्यामध्ये थेट जोडणे कदाचित चुकीचं राहील.